नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मस्त असा आलू पालक पराठा दाखवणार आहे. पण हा पराठा जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. याच्यामध्ये मी कच्चा आणि किसलेला बटाटा वापरणार आहे. तर तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी एक जुडी पालक वापरलेला आहे. पालकाची पानं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 2-1 मिनटं उकळून घेतली आणि आता ही पालकाची पानं 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ हे सगळं आता मी मिक्सरमधनं वाटून याची प्युरी बनवून घेत आहे. तर इथे परातीमध्ये वाटलेली पालक प्युरी, 1 चमचा पांढरे तीळ आणि ओवा घेतलेला आहे. तसेच आता एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला, त्याची सालं काढून तो बटाटा मी याच्यामध्ये किसून घेतलेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 वाटी भरून कणिक घातलेली आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट धने जिरं पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा आणि पालकामध्ये पाणी असल्यामुळे याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आणि 2 चमचे तेल घालून ही मी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि आता पराठे बनवायला सुरुवात करत आहे. घडीच्या पोळ्या बनवताना जसं तेल लावून घेतो तसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता पराठे बनवायला सुरुवात करत आहे. नेहमीप्रमाणे पराठा लाटून घेतलेला आहे आणि तव्यावर आता तेल सोडून दोन्ही बाजूनी हा छान भाजून घेत आहे. हे बघा, मस्त गरमागरम असे पराठे तयार झालेले आहेत. हे बघा, पराठ्याच्या सर्व बाजूनी छान तेल सोडून पराठा भाजून घेत आहे आणि अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेत आहे. मस्त गरमागरम मऊ खुसखुशीत असे हे पराठे झालेले आहेत. जरा वेगळ्या पद्धतीने मी हे आलू पालक पराठे बनवलेले आहेत. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे कच्चा बटाटा किसून याच्यामध्ये घालून हे पराठे नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.